नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मराठी नववर्षाची साक्ष देणारा विजयस्तंभ पैठण। चैत्र पालवी फुटली नववर्षाची, शुभेच्छा सर्वांना गुढीपाडव्याच्या। भारतीय संस्कृतीच्या इतिहासात दक्षिणेतील पहिले मोठे राजकुळ म्हणून ओळखले जाणारे सातवाहन राजघराणे यांनी या भूमीच्या संस्कृतीचा भक्कम पाया घातला। या घराण्यातील सर्वात प्रसिद्ध व पराक्रमी सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी याने सुमारे 2000 वर्षापूर्वी दक्षिणेत आक्रमण करणाऱ्या शकांचा समूळ नायनाट केला। नाशिक परिसरात झालेल्या भव्य युद्धात शकांचा राजा नपान याचा पराभव करून त्याचे साम्राज्य संपुष्टात आणले गेले। या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ आपण गुढीपाडवा साजरा करतो असे मानले जाते। याच दिवशी शालिवाहन शक कालगणना या कालगणनेचे नववर्ष सुरू होते। शालिवाहन म्हणजेच सातवाहन असेही अनेक अभ्यासकांचे मत आहे। सातवाहनांची राजधानी असलेले प्राचीन प्रतिष्ठान आजचे पैठण हे त्या वैभवशाली इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहे। असे म्हणतात की शकांवर मिळवलेल्या अंतिम विजयाचे प्रतीक म्हणून गौतमीपुत्र सातकर्णीने पैठण येथे हा भव्य विजयस्तंभ उभारला। आज हा स्तंभ तीर्थस्तंभ म्हणून ओळखला जातो। निरनिराळ्या राजवटींच्या खुणा जपणारा हा स्तंभ शिल्पशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। संपूर्णपणे दगडात उभारलेला हा स्तंभ यादवकालीन शिल्पकलेचा अजोड नमुना मानला जातो। या 4 स्वतंत्र कप्प्यांमध्ये उभारलेली त्याची रचना स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळ यांचे प्रतिकात्मक दर्शन घडवते। दक्षिण काशीचा मान मिळवलेल्या पैठणमधून वाहणारी गोदावरी नदी ही केवळ नदी नसून श्रद्धेचा अखंड प्रवाह आहे। येथे दशक्रिया विधी करण्याची परंपरा आहे, त्यामुळे प्रतिष्ठान नगरीला मोक्षधाम म्हणूनही ओळखले जाते। अशा या पवित्र भूमीत स्वर्गाचे प्रतीक म्हणून हा स्तंभ उभारण्यात आला असावा अशी आख्यायिका सांगितली जाते। शहराच्या उंच भूभागावर उभारलेला हा सुमारे 50 फूट उंच स्तंभ तत्कालीन शिल्पकलेची उंची दर्शवतो। तळाशी असलेल्या मातृका मंडळाच्या कोरीव कामात शिल्पकाराचे अद्वितीय कौशल्य दिसून येते। त्यामध्ये भैरवा व त्याच्या गळ्यातील मुंडमाळ, त्यातून स्रवणारे रक्त आणि ते चाटणारा कुत्रा हे बारकावे गूढ संकेत देणारे आहेत। मध्यभागी मृत्यूलोकाचे प्रतीक म्हणून मैथुन शिल्पे कोरली आहेत। वरच्या भागात श्रीदेवी, भूदेवी, गणेश आणि सप्तमातृका देवता यांच्या नितांत सुंदर व दुर्मिळ शैलीतील मूर्ती पाहावयास मिळतात। काळाच्या ओघात या ऐतिहासिक ठेव्याची काहीशी झीज झाली असली तरी 2021 साली या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले असून त्याच्या जतनासाठी प्रयत्न सुरू आहेत। नंतर इतिहास वाचला, पैठणच्या कथा समजल्या आणि शालिवाहनांची आख्यायिका समोर येऊ लागली। स्थानिक परंपरेनुसार याच कुंभारवाडा परिसरात त्यांचे बालपण गेले असे सांगितले जाते। त्या गल्लीतून जाताना आजही असं वाटतं जणू त्या काळाचे प्रतिध्वनी अजूनही तिथे जिवंत आहेत। येत्या गुढीपाडव्यापासून शालिवाहन शकाचे नूतन वर्ष शके 1948 सुरू होत आहे। गुढीपाडवा तसेच नूतन संवत्सर शके 1948 निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनपूर्वक शुभेच्छा। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी हिंदू संस्कृती अभ्यासक पत्रकार कैलासराजे घरत, खारपाडा, पेण।